टुडे वी आर गोइंग टू लर्न व्हॉट इज सर आज आपण काय शिकणार आहोत सायलेंट इंग्लिश वर्ड्स. आता पहा आपण जेव्हा शब्द वाचतो मित्रांनो त्यावेळेस काही काही अक्षर हे सायलेंट असतात म्हणजे लिहावं तर लागतात. एखादा आपण शब्द अक्षर लिहितो एखाद्या शब्दामध्ये परंतु त्याचा उच्चार आपण सायलेंट ठेवतो. बघा बरं असे कोणकोणते येतं या ठिकाणी बघा बरेच ठिकाणी 5 ते 7 मुद्दे मी लिहिले आणि त्या मुद्द्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि हा अभ्यास केल्यानंतर तुमचं एकही शब्द चुकणार नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. मित्रांनो डू यू वॉन्ट स्पीक इंग्लिश? डू यू वॉन्ट रीड इंग्लिश? डू यू वॉन्ट राईट इंग्लिश? येस सर आय वॉन्ट रीड इंग्लिश बट pronunciation is the most important in our English language. इंग्रजीमध्ये आपण उच्चार करत असताना मित्रांनो बऱ्याच चुका करतो. तर पहा मी तुम्हाला या ठिकाणी काही नियम सांगितले त्या सर्व नियमांचा मी तुम्हाला उलगडा या ठिकाणी करून देणार आहे. त्याचबरोबर ज्या ज्या पालकांचे मुलं लहान आहेत जसे की 1ली पासून ते 10वी पर्यंत त्या मुलांसाठी एक मी स्पेशल ग्रुप तयार केलाय आणि जर त्या ग्रुपमध्ये तुम्हाला जॉईन असेल तर समोर इथे स्कॅनर आहे ना त्या स्कॅनरवरती तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे कृती करायची आहे. बघा पुढे बघा बरं मित्रांनो मग तुम्हाला काय सांगतो मी या ठिकाणी बघा बरं आता पहा यमच्या नंतर बी आले. यम एखाद्या समजा एखादा शब्द आहे आणि त्या शब्दामध्ये यम नंतर बी आले व बीच्या पुढे अक्षर नसेल. पहा म्हणजे शेवटी यम आणि बी आलं ना तर बीच्या पुढे समजा एकही अक्षर नाही तर आपल्याला बी सायलेंट ठेवायचं आहे. काय सांगितलं मी इथं बघा यम नंतर बी आले व बीच्या पुढे अक्षर नसेल तर बी सायलेंट राहील. उदाहरण सांग मला एखादं आता पहा मी एखादा शब्द लिहितो कॉम. कॉम म्हणजे माहिती का COMB कॉम. आता कॉम ब म्हणायचं नाही काय म्हणायचं कॉम. काय म्हणायचं कॉम. प्लीज गिव्ह मी कॉम. प्लीज गिव्ह मी कॉम. नंतर लक्ष इथं कॉम पण नाही म्हणायचं कॉम. प्लीज गिव्ह कॉम. नंतर लॅम्प. लॅम्प 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 LAMB लॅम्ब नाही म्हणायचं मित्रांनो फक्त लॅम्प लॅम्प म्हणजे बी हा सायलेंट ठेवायचा. नंतर बॉम्ब. बॉम्ब अरे बाबा आता दिवाळी पोरं बॉम्ब फोडत बॉम्ब. बॉम्ब नाही बॉम्ब म्हणे बॉम्ब. काय म्हणायचं बॉम्ब BOMB बॉम्ब. बॉम्ब ब म्हणू नका बचा बी सायलेंट आहे ना. आता पहा क्लाइम. क्लाइम म्हणजे चढणे CLIMB क्लाइम म्हणजे चढणे पण क्लाइम ब नाही क्लाइम. क्लाइम प्रोनाउन्सिएशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. क्लाइम. नंतर लिंब. आता LIMB लिंब म्हणायचं नाही. लिंब भाजीवर टाकायचं लिंबू नाही हो ते लिंब असं नाही लिंब लिंब असं म्हणायचं तुम्हाला. आता पहिला मुद्दा तुम्हाला समजला असेल हा नियम लक्षात ठेवा आणि प्रोनाउन्सिएशन करताना मित्रांनो याचा वापर करा तुमचा एकही शब्द चुकणार नाही. पुढे पहा डब्ल्यू च्या नंतर एच आले. पहा डब्ल्यू क्वेश्चन असते आपला व्हॉट हू विच वेअर. पहा डब्ल्यू च्या नंतर एच आले तर एच सायलेंट असेल. व्हॉट व्हॉट इज सर व्हॉट काय म्हणलं अरे बाळा ऐक ऐक डब्ल्यू च्या नंतर एच आले. आता डब्ल्यू क्वेश्चन मध्ये असते ना आपण शब्द तुम्हाला माहित ना मग त्यामध्ये लक्षात ठेवा डब्ल्यू च्या नंतर एच आले तर एच सायलेंट असेल. आता पहा व्हाईट. आता मी म्हणतो व्हाईट WHITE व्हाईट. व्हाईट म्हणजे व्हाईट नाही म्हणायचं व्हाईट इज रॉंग. व्हाईट नो नो व्हाईट व्हाईट काय म्हणजे व्हाईट म्हणजे या डब्ल्यूचा उच्चार येते की नाही ह येतं का व्हाईट नाही व्हाईट व्हाईट म्हणा व्हाईट. जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करणार मित्रांनो तुम्हाला येणार नाही. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. फेअर वेअर. फेअर नाही म्हणायचं WHERE वेअर. नंतर वाट WHAT. फाट म्हणलं फाट ह म्हणायचं नाही त्यात हेच सायलेंट आहे. फाट वॉट वॉट. नंतर विच विच. आता विच व्ही नाही म्हणायचं विच WHICH विच. नंतर व्हीट. व्हीट म्हणजे गॉड पीठ WHEAT वीट असा आपल्याला उच्चार करायचा आहे. 2 नियम लक्षात आले तुमच्या. आता पुढचा भाग MDKF च्या अगोदर
एल आले तर एल सायलेंट राहील. काय काय सांगितलं मी? एम डी केप, एम डी केप याच्या अगोदर एल आलं किंवा एल डी येईल किंवा एल एम येईल किंवा एल डी येईल किंवा एल के येईल किंवा एल एफ येईल, असं आलं तर आपल्याला एल हा सायलेंट ठेवायचा आहे. कधी? यांच्या अगोदर. आता उदाहरण सांगा, कूड पहा, सी ओ यू एल डी, कुल्ड बनायचं नाही, कुड बनायचं. कुड, अरे कुड रे, कुड इथं सीओ यू एल डी, याला कुल्ड म्हणायचं नाही. काय म्हणणार तुम्ही? कुड. असं आपल्याला उच्चार त्याचा करायचा आहे. दुसरं सांग बघा, टाक, टाक. आता मला सांगा इथं टी ए एल के म्हणजे काय? इथं टाक म्हणजे काय येईल पहा, टी ए एल के म्हणजे के च्या अगोदर काय आलं? इथं एल आलेला आहे. म्हणजे टाल्क म्हणायचं नाही. बस टाल्क इंग्लिश, नो नो, रॉंग रॉंग रॉंग. टाल्क म्हणायचं, टाल्क म्हणलं बा. काय म्हणा? आय टॉक इंग्लिश, आय कॅन टॉक इंग्लिश. असं बोललं तर तुमचं वाक्य चुकणार नाही. नंतर काय येईल? काय सांगा एखादं, काम, सी ए एल एम, काम. काल्म म्हणायचं नाही, काल्म असं ते बाळा. मग काय पुढे हाफ, एच ए एल एफ, हाफ. हाल्प नाही, हाल्प म्हणलं गेलं. हाल्प मग तुम्ही गेले, मग हाल्प सोडून तुम्ही इथे काय? वॉक, डब्ल्यू ए एल के, वॉक. वालक नाही, वालक, वाळक नसतात शब्द लिखायचे आपले. वाळक असते जेवरच्या शेतामध्ये, ते वाळक नाही बाळा, तिथं आहे वॉक. वॉक कोण? वॉक, वॉक म्हणजे चाल. असं आपला उच्चार करायचा आहे. आता पहा, चौथा मुद्दा आहे, एनच्या अगोदर के आले तर के सायलेंट राहील. पहा, एन च्या अगोदर के म्हणजे काय? नो. पहा, के एन ओ डब्ल्यू म्हणजे पहा, एनच्या अगोदर काय आलं? ही जोडी पहा, एनच्या अगोदर के आलं, यांच्या अगोदर के आलं तर के सायलेंट राहील. नो, कनो म्हणायचं नाही. कोनो, कनो नाही, कनो नाही, हे कनो म्हणतात पूर्ण. नाही, चुकलं म्हणा. याला फक्त नो नो. आय नो, आय नो यू आर ब्रिलियंट स्टुडंट्स. आय नो यू कॅन स्पीक इंग्लिश. आय नो यू कॅन राईट इंग्लिश. आय नो यू कॅन स्पीक इंग्लिश, राईट इंग्लिश, रीड इंग्लिश. म्हणजे असं आपल्याला नो म्हणायचं आहे. दुसरं एखादं सांगा मला, एखादं वाक्य सांग बरं. काय सांगतील? नाईट, नाईट, के एन आय जी एस टी, याला नाईट म्हणायचं. नाईट, नाईट. कनाईट म्हणायचं, क म्हणलं की गेलं. याचा कचा उच्चार करायचा नाही. हा कारण विद्यार्थी मित्रांनो, के आणि यांची जोडी आली तर त्या ठिकाणी के हा सायलेंट असतो. नंतर पहा, नी, नी म्हणजे गुडघा, के एन डबल ई. आता मला सांगा बरं मित्रांनो, किती मुलांना शब्द माहित आहे के एन डबल ई, नी? किनी म्हणता का तुम्ही? म्हणता का? सांगा बरं, करा बरं, सांगा बरं. किनी म्हणता? नाही, याला आपण नी म्हणतो. कारण हे शब्द तुमच्या लक्षात आला असं तर तुम्हाला हा नियम 100% कळाला असं मी समजतो. आता नॉट, नॉट म्हणजे गाठ, के एन ओ टी, नॉट. नॉट, पण एनओटी नाही, पण नॉट, एनओटी म्हणजे नाही होते. नॉट, नॉट, नॉट म्हणजे काय? गाठ. आता नीट, के एन आय नीप म्हणजे काय? चाकू. नीप, किनीप नाही, किनीप म्हणलं की गेलं. आता पुढचा मुद्दा, जीएच शब्दाच्या मध्ये आले, एखादा शब्द आहे आणि त्यामध्ये जर जीएच आले तर जीएच सायलेंट आहे. असे कोणते शब्द आहेत सर? विच आर दिस वर्ड्स? टू वर्ड्स, 2 लिटर्स आर सायलेंट. 2 लिटर म्हणजे हे 2 अक्षर कोणत्या याच्यामध्ये सायलेंट असतात? जेव्हा जेव्हा त्या ठिकाणी जीएच येते. आता पहा, फाईट, एफ आय जी एस टी, फाईट. फा, फा ई ट, जीचा जीचा उच्चार फाईट. आपण पहा, करा उच्चार, करा करा, फाईट, फाईट. जी आणि याचा फागीट म्हणतो आपण, फागीट किंवा फाजीट. ग म्हणतो का? जीचा उच्चार आहे का? नाही, फाईट. अजून सांगा एखादं शब्द, फाईट. नंतर लाईट, ब्राईट, पण लाईट घ्या, एल आय जी एस टी, लाईट. नंतर ब्राईट, बी आर आय जी एस टी, ब्राईट. पहा, ब्राईट, ब्राईट, जी चा उच्चार आहे पहा, लाईट,
लाईट जीएचचा जीएच हा मध्ये आला जी आणि एच सोबत असेल तर जी आणि एच हा सायलेंट राहतो. राईट नाईट काय घेणार राईट राईट म्हणजे बरोबर RIGST इथं पाहिजे जीएस नंतर नाईट NIGST हा शब्द तुम्ही वापरला. राईट आणि नाईट हे शब्द तुम्ही नेहमी म्हणता राईट नाईट नाईट राईट असा आपल्याला उच्चार करायचा आहे. आता पहा ए व यू च्या नंतर आर आल्यास आर सायलेंट असतंय पण किती पर्सेंट 65% म्हणजे 100% सायलेंट नसतो तो पण 65% तो सायलेंट असतो. थोडासा उच्चार कोणता बा ए व यू च्या नंतर आर आल्यास ए आणि यू यांच्या पुढे जर आर आलं समजा ए आर नाही ए व यू च्या नंतर म्हणजे ए आर आलं किंवा यू आर आलं तर हा आर 65% सायलेंट असतो. थोडा उच्चार घेतो आता मी उदाहरण सांग मला एखादं तुम्हाला कळेल. कार 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 का म्हणलं कमी नाही का र म्हणायला पण पूर्ण नाही सायलेंट 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 का कार प्लीज गिव्ह मी अ कार प्लीज गिव्ह मी अ कार असं म्हणलं काय मला कार दे पण कार र म्हणताना विद्यार्थी र म्हणायचं नाही का असं म्हण कार म्हणजे थोडं र आहे पण इथं कसं इथं उच्चार घेत थोडस र असं थोडं अर्धवट हे असतं उच्चार लग्न करतो आपण त्याला. नंतर पुढे सांगितलं बा स्टार 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 असं लांब उच्चार करायचा नाही र हा एकदम सायलेंट ठेवायचं थोडं म्हणे थोडं का कार स्टार फार म्हणजे पहा नाही तर फार पण होऊ शकते ना. नंतर बर्गर BURG फार बर आणि काय बघा बर्गर बघा इथं पहा हिच्या नंतर ब बगर पहा आता पुढचा एक मुद्दा पहा ब युच्या नंतर काय ना अरे बग ब गर बर्गर नाही म्हणजे बगर बगर असं थोडक्यात म्हणायचं. नंतर पहा शब्दामध्ये शेवटी ईच्या नंतर आर आलं ती पण आलं ना ईच्या नंतर आर आल्यास आर सायलेंट असेल. आता शब्दामध्ये आता एक शब्द असतो आणि शेवटी ई आणि आर आलं शेवटी तर आर सायलेंट ठेवायचा आहे. समजा बेटर BETTER बेटर 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 म्हणायचं नाही बेटर. अजून एखादा शब्द सांग मला वॉटर वॉटर म्हणजे पाणी वॉटर तुम्ही पहा फारचे लोक कसे बोलतात इंग्लिश तुम्ही लक्ष द्या त्यांच्या उच्चाराकडे लक्ष द्या तुमच्या लक्षात येईल. नंतर ड्रायव्हर DRICE ड्रायव्हर ड्रायव्हर छान एकदम एकदम जेव्हा असं फ्लुएंटली इंग्लिश बोलतात म्हणजे अस्खलितपणे ते ड्रायव्हर असं म्हणून बसत नाही ड्रायव्हर ड्रायव्हर कम 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 आय वॉन्ट युअर कार आय वॉन्ट दिस ट्रक बस काय पण असं आपण बोलत असतो. नंतर बटर शेवटी बटर बटर असं आपण त्या ठिकाणी मित्रांनो एवढे पावर एवढे शब्द असतात एवढं असं वाचन एवढं हे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी सांगतो तुम्हाला जर इंग्लिश यायची असेल ना प्रॅक्टिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे शेअरिंग इज केअरिंग. थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद गुड बाय.